सकाळची वेळ होती. शांती निवासच्या अंगणात सौम्य प्रकाश पडत होता. स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज आणि गॅसवर उकळणाऱ्या चहाचा सुगंध पूर्ण घरात पसरला होता. दरम्यान राघव हॉलमधून निघून स्वयंपाकघराकडे जाताना मोठ्या आवाजात म्हणाला, अंजली, आज नाश्ता थोडा लवकर बनव. आज मला थोडं लवकर ऑफिसला जायचे आहे. अंजलीने त्याच्याकडे न पाहता उत्तर दिले, आधी आंघोळ करा, तोपर्यंत नाश्ता तयार होईल. हो, मी जात आहे. राघव वॉशरूमकडे जाताना बडबडला. तो वॉशरूमकडे गेला तेव्हा त्याला दिसले की दरवाजा आतून बंद आहे. हे पाहून तो संतापला. त्याने जोरात दार वाजवले. अरे, आत कोण गेलं यावेळी? माहिती आहे ना, मला लवकरच निघायचं आहे, पण कोणाला याची पर्वाच नाही. इतक्यात बाहेरच्या हॉलमधून प्रियाचा तीक्ष्ण आवाज आला, भाऊजी, जर तुम्हाला एवढी घाई होती तर सकाळी लवकर उठत जा. तसे ही रागवून काही फायदा होणार नाही. आता दुसरे कोणी नाही तर बाबा गेले आहेत. राघवचा राग आणखी भडकला. तो जोरात बडबडला, बाबा, बाबा लवकर बाहेर या. तुम्हाला कुठेही जायचं नाही, पण मला उशीर होत आहे. थोड्या वेळाने दार उघडले आणि ब्रिज मोहनजी हळूहळू बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर तेच परिचित सहज स्मित होते. ते शांत आवाजात म्हणाले, बाळा, मी बऱ्याच दिवसांपासून व्यवस्थित आंघोळ केलेली नव्हती, म्हणून आज लवकर उठून आंघोळ करावी असे मला वाटले, म्हणून मी गेलो होतो. वडिलांचे बोलणे ऐकून राघव म्हणाला, ठीक आहे, बरं आता वेळ वाया घालवू नका, लवकर बाहेर या, मला उशीर होत आहे. मग त्याने वडिलांकडे एक थंड नजर टाकली आणि काहीही न बोलता आत गेला. स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या अंजलीने हे सर्व पाहून असे दुर्लक्ष केले की जणू काही या घरात ब्रिज मोहनजींच्या उपस्थितीचे काही महत्वच नाही राहिले. घर गजबजलेले होते, पण त्यात वडिलांसाठी जागा नव्हती. दुपारचा काळ संपत आला होता. शांती निवासच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीतून गिटारचे मधुर सूर घरभर पसरत होते. त्या सुरावटी इतक्या शांत होत्या की त्या ऐकतच मनाला क्षणभर शांती मिळव. ब्रिज मोहनची पायऱ्या चढत असताना मध्येच थांबले आणि त्यांनी त्यांचे डोळे मिटले व गिटारच्या सुरांमध्ये हरवून जाऊ लागले. ते मनातच विचार करू लागले की जर तुझी आई जिवंत असती तर तिला हे संगीत ऐकून खूप आनंद झाला असता. पण पुढच्या क्षणी त्या संगीताच्या गोड सुरांची जागा एका कडू आणि कर्कश आवाजाने घेतली. प्रिया खोलीतून रागाने म्हणाली, समीर, तू हे रोज रोज का असा आवाज करतोस? तुझ्याकडे दुसरे काही काम नाही का? या गिटार वाजवण्याने घराचा खर्च भागेल का? जरा विचार कर. तू असे बसून किती वेळ वाया घालवणार आहेस? गिटारचे तार थांबले. काही वेळ खोलीत शांतता पसरली. दाराबाहेर उभ्या असलेल्या ब्रिज मोहनजीला हा आवाज त्यांच्या हृदयात बाणासारखा घुसल्यासारखा जाणवला. त्यांना असे वाटले की प्रियाचा प्रत्येक शब्द त्यांच्या आत खोलवर घुसला जात आहे. हळूहळू ते पायऱ्या उतरू लागले. त्यांची पावले जड होऊ लागली होती. घरातील या शांततेत घराचा प्रत्येक कोपरा त्यांचे दुःख अधिकच वाढवत होता. ब्रिज मोहनजीला असे वाटले की या घरात आता त्यांच्यासाठी काहीच जागाच उरली नाही, कारण कोणीही त्यांच्याकडे आपुलकीने लक्ष देत नव्हते. सर्वजण त्यांच्या कष्टाला, त्यागाला आणि प्रेमाला विसरले होते. इकडे प्रियासाठी समीरची गिटारला ही एक कचरा समान होती, खर्च करणारी होती. काही दिवसांनी ब्रिज मोहनजी आजारपणामुळे हे जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याने कोणालाही जास्त दुःख झाले नव्हते. तसे ते असून नसल्यासारखेच होते. ते जाऊन जास्त दिवसही झाले नव्हते. तोपर्यंत ते सगळे त्या दिवसाची वाट पाहत होते की कधी या घराची आणि इथल्या मालमत्तेची वाटणी केली जाईल. आणि शेवटी तो दिवस आलाच. पण सर्व काही त्यांच्या अपेक्षेनुसार झाले नाही. सर्व काही त्यांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे विरुद्ध घडले होते. ब्रिज मोहनजींच्या मृत्यूनंतर 13 दिवसांनी शांती निवासातील मोठ्या बैठकीच्या खोलीत एक विचित्र शांतता आणि तणावाने भरलेले वातावरण होते. राघव, अंजली, समीर आणि प्रिया सोफ्यावर बसले होते. त्यांच्या मध्यवर्ती टेबलावर एक सीलबंद लिफाफा पडला होता आणि त्याच्या शेजारी वकील साहेब मिस्टर आलोक गुप्ताजी बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि गांभीर्य यामुळे खोलीचे तापमान अनेक थंड झाले होते. वकील साहेब, आलोकजी गंभीर स्वरात म्हणाले, श्री ब्रिज मोहन शर्मा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार मी त्यांचे मृत्यूपत्र वाचणार आहे. मग त्यांनी तो लिफाफा उघडला आणि ते काळजीपूर्वक वाचू लागले. मी ब्रिज मोहन शर्मा पूर्ण शुद्धीत आणि पूर्ण विचाराने घोषित करत आहे की माझ्या सर्व संपत्ती, ज्यात हे घर, शांतीनिवास, माझे बँक ठेवी आणि इतर सर्व गुंतवणुकीसह मालमत्ता, या सर्व मी, माझी दोन्ही मुले राघव शर्मा आणि समीर शर्मा यांच्यात समप्रमाणात विभागात आहे. हे ऐकून राघव आणि प्रियाचे चेहरे क्षणभर समाधानाने चमकले, पण आलोकजींनी हात वर करून त्यांना थांबवले. पण ते आग्रहाने म्हणाले, ही मालमत्ता त्यांना तेव्हाच दिली जाईल जेव्हा ते माझ्यात काही अटी पूर्ण करतील. हे ऐकताच अचानक खोलीत शांतता पसरली.
राघवचे डोळे त्याच्या मांडीवर घट्ट दाबले गेले. अटी? कोणत्या अटी? त्याने तीव्रतेने विचारले. आलोकजी कोणाकडेही न पाहता वाचत राहिले. त्यांचा आवाज ठाम आणि स्पष्ट होता. त्यात दृढता आणि स्पष्टता होती. त्यांचे प्रत्येक शब्द खोलीच्या भिंतीवर प्रतिध्वनित होत होते. आलोकजी गंभीर स्वरात त्यांचे वाचन चालू ठेवत होते. अट क्रमांक 1. माझी दोन्ही मुले राघव आणि समीर त्यांच्या दोघांच्या पत्नी अंजली आणि प्रिया यांच्यासोबत उत्तराखंड मधील पिथौरागड जिल्ह्यात असलेल्या आमच्या वडिलोपार्जित गाव देवराला भेट देतील. त्यांना हा प्रवास स्वतःच्या गाडीने किंवा विमानाने करण्याची परवानगी नाही. त्यांना लखनौ ते काठगोदाम ट्रेनने आणि नंतर पिथौरागडला लोकल बसने प्रवास करावा लागेल आणि शेवटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेवटच्या थांब्यापासून 5 किलोमीटर चालत जावे लागेल. हा काय मूर्खपणा आहे? अंजलीचे डोळे विस्फारले आणि ती रागाने म्हणाली. चालत? तेही त्या जंगली भागात? हा विनोद आहे का? आलोकजीने डोळे मिचकावून काहीही न करता तिच्याकडे दुर्लक्ष केले. अट क्रमांक 2. गावात आमचे एक वडिलोपार्जित घर आहे जे आता उद्ध्वस्त झाले आहे. जवळच माझ्या पंजोबांनी ज्ञानशाळा नावाची एक छोटी ग्रंथालय बांधली होती जी आता सोडून देण्यात आली होती. माझी मुले आणि सुना या सर्वांना 1 महिना त्या गावात राहावे लागेल. तेथील घर स्वतःच्या हाताने कठोर परिश्रम करून ते राहण्यायोग्य बनवावे लागेल आणि जवळच असलेले ग्रंथालय दुरुस्त करून गावातील मुलांसाठी पुन्हा उपलब्ध करून द्यावे लागेल. या कामासाठी ते कोणत्याही बाहेरील मजुराची मदत घेऊ शकत नाहीत. हे ऐकून राघवला त्याचा राग अनावर झाला. त्याच्या रागाचा भडका उडाला. तो ताडकन उभा राहिला. त्याची बोटे घट्ट आवळले आणि म्हणाला, हे अशक्य आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीचा उपाध्यक्ष आहे. बाहेरील मदतीशिवाय हे काम करणे अशक्य आहे. असं वाटते की हे बनवत असताना बाबा मानसिकदृष्ट्या अस्थिर होते. मी न्यायालयात जाऊन या मृत्यूपत्राला आव्हान देईन. आलोकजींनी शांतपणे डोळे वर केले आणि राघवकडे पाहिले आणि म्हणाले, श्री ब्रिजमोहनजी यांना माहीत होते की तुम्ही असे म्हणू शकता, म्हणून त्यांनी गेल्या 6 महिन्यांमध्ये त्यांचे मानसिक आरोग्य अहवाल 3 वेगवेगळ्या डॉक्टरांकडून मिळवले होते जे या मृत्यूपत्रासोबत जोडलेले आहेत. हे मृत्यूपत्र कायदेशीररित्या योग्य आहे. त्यामुळे खाली बसा मिस्टर शर्मा. अटी अजून संपलेल्या नाहीत. राघव असह्यपणे सोफ्यावर बसला. त्याचा चेहरा अविश्वास आणि राग या दोन्हींनी भरलेला होता. अंजली आणि प्रिया देखील एकमेकांकडे पाहत स्तब्ध होऊन उभा राहिले होते, असा विचार करून की त्यांचे आयुष्य आता पूर्णपणे बदलणार होते. अट क्रमांक 3. या 1 महिन्याभरात त्यांना गावकऱ्यांमध्ये मिसळावे लागेल. पैशाने किंवा दिखाव्याने नाही, तर त्यांच्या कष्टाने, आपुलकीने त्यांचा आदर मिळवावा लागेल. महिन्याच्या शेवटी त्यांच्या यशाचा पुरावा म्हणून त्यांना संपूर्ण गावासाठी एक मेजवानी आयोजित करावी लागेल आणि त्या मेजवानीत बाहेरच्या कोणाचीही मदत न घेता ते चौघेही स्वतःच्या हातांनी सर्व जेवण बनवतील. हे ऐकून प्रिया निराशेने तिचे डोके धरून बसली होती. म्हणजे आपण तिथे स्वतःचे जेवण स्वतः तयार करायचे आणि तेथील लोकांना देखील आपणच बनवून खायला घालायचे, ते पण बिना नोकराचे. हे कसे शक्य आहे? तिचा आवाज अपमानास्पद आणि संतापजनक होता. वकील पुढे म्हणाले, या महिन्यात माझा मोठा मुलगा राघव याला गावातील वडीलधाऱ्यांशी बोलून आमच्या कुटुंबाचा इतिहास, आमची मुळे आणि गावाशी असलेले आमचे नाते याबद्दल जाणून घ्यावे लागेल आणि याचा दाखला म्हणून गावाशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल किमान 5000 शब्दांचा एक लेख लिहावा लागेल. आणि माझा धाकटा मुलगा समीर याला गावातील मुलांसाठी संगीत शाळा निर्माण करावी लागेल. त्याच्या प्रतिभेचा वापर करून गावात मोफत चित्रकला कार्यशाळा आयोजित करावी लागेल. आतापर्यंत गप्प असलेल्या समीरने पहिल्यांदाच वर पाहिले. त्याच्या डोळ्यात भीती तर दिसत होती, पण एक विचित्र चमक सुद्धा दिसत होती. जणू काही त्याच्या आत खोलवर काहीतरी जागृत झाले आहे. आलोकजींनी मृत्यूपत्राचे शेवटचे पान सरळ केले आणि मंद पण स्पष्ट आवाजात वाचत राहिले. शेवटची आणि सर्वात महत्वाची अट. जर माझी मुले आणि सुना यापैकी कोणीही अट पूर्ण करू शकले नाही, तर तुम्ही काम पूर्ण करण्यात अयशस्वी झालात हे समजले जाईल. आणि काम अर्ध्यावर सोडून परत आलात किंवा 1 महिन्याच्या आत गावकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात अयशस्वी झालात, तर माझी संपूर्ण मालमत्ता कोणत्याही वादविवादाशिवाय ज्योती फाउंडेशन नावाच्या एका धर्मदायी ट्रस्टला दान केली जाईल, जी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी काम करेल. आणि मी या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण मिस्टर आलोक गुप्ता यांच्यावर सोपवत आहे आणि माझा निर्णय हाच अंतिम निर्णय असेल. असे बोलून आलोकजींनी पुन्हा कागदपत्रे घडी केली आणि लिफाफ्यात ठेवली. खोलीत एक गुदमरणारी शांतता पसरली होती.
जणू काही कोणीतरी त्यांचा श्वास रोखत होता. चौघेही शांत होते. त्यांचे चेहरे तिथे बसून दगड झाले होते. त्यांच्या समोर कोट्यावधीची संपत्ती होती, पण त्याकडे जाणारा मार्ग त्याला दुःख स्वप्न इतकाच कठीण आणि अपमानजनक वाटत होता. हे तर सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे, राघव रागात म्हणाला. त्याला माहित होते की आपण हे सगळं कधीच करू शकत नाही. त्यांना आपल्याला काहीही द्यायचे नव्हते, म्हणून या न होणाऱ्या अटी ठेवल्या आहेत. राघवचे असे बोलणे ऐकल्यानंतर आलोकजीने थंड पण आत्मविश्वासाने उत्तर दिले, नाही, असे काही नाही. त्यांना तुम्ही जे काही गमावले आहे ते सर्व देऊ इच्छित होते. बरं, जाऊ द्या. त्यांचा हेतू स्पष्ट करणे माझे काम नाही. माझे काम फक्त त्यांच्या शेवटच्या इच्छा सांगणे आहे. मग नंतर आलोकजींनी त्यांच्या ब्रीफकेसकडे झुकून एक मोठा खाकी लिफाफा बाहेर काढला आणि तो टेबलावर पुढे सरकवला. सर्वांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. त्यात काठगोदामला जाण्यासाठी 4 द्वितीय श्रेणीच्या स्लीपर ट्रेनची तिकिटे होती. बस स्टॉप पासून गावापर्यंत चालण्याच्या मार्गावर नेव्हिगेट करण्यास मदत करणारा नकाशा देखील होता. हे तुम्हाला मार्ग समजण्यास मदत करेल आणि या छोट्या लिफाफ्यात 20,000 रुपये रोख आहेत. ते पैसे तुम्हाला त्या गावात महिनाभर खाण्यापिण्यासाठी दिले आहेत आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी. तुम्हाला तुमचे स्वतःचे पैसे, क्रेडिट कार्ड किंवा ATM वापरण्याची परवानगी नाही. ही ट्रेन पुढील शुक्रवारी रात्री 9 वाजता लखनौहून निघेल. तुम्हाला विचार करण्यासाठी 1 आठवडा आहे. जर तुम्ही चौघेही त्या ट्रेनमध्ये चढला नाही तर मी गृहीत धरेन की तुम्ही त्या सर्व अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे आणि मग मी ती सर्व मालमत्ता ट्रस्टला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करेन. असे म्हणत आलोकजी निघून गेले. हा त्यांच्यासाठी अपमानाचा कळस होता. त्यांना स्वतःची मालमत्ता मिळवण्यासाठी भिकाऱ्यासारखे पैसे दिले जात होते. राघव आणि अंजलीचे ग्लॅमर आणि प्रियांचा अहंकार क्षणार्धात कोसळल्यासारखा वाटला. खोलीतील सर्वांच्या नजरा त्या कागदांवर खिळल्या होत्या आणि बाहेर वाराही थांबल्यासारखा वाटत होता. आलोक गुप्ता गेल्यानंतर खोलीत एकच गोंधळ उडाला. मी कुठेही जाणार नाहीये, अंजली ओरडली. त्या घाणेरड्या मागासलेल्या गावात, ते पण महिनाभर, आणि सोबत मोलकरीणही नाही, एअर कंडिशनिंग नाही, वॉर्ड गार्ड नाही, AC नाही, वायफाय नाही. हे कधीच होणार नाही. राघव, मला हा वारसा नको आहे. गप्प बस अंजली, राघव गर्जना करत म्हणाला. तुला माहिती आहे का आपण काय नाही म्हणत आहोत? हे घर, दिल्लीतील मालमत्ता, बँक बॅलन्स, हे सर्व मिळून ती किमान 10 कोटींची मालमत्ता आहे. 10 कोटींची? जर मला कीटकांमध्ये राहावे लागत असेल तरी मी त्या 10 कोटी रुपयांचे काय करू? अंजली रडत म्हणू लागली. तेवढ्यात प्रियाने समीरकडे पाहिले आणि म्हणाली, हे सर्व तुझ्या वडिलांमुळे घडले. ते नेहमीच वेडे होते आणि तू तर काहीच बोलू शकत नव्हता. तू नेहमीच त्यांच्याशी सहमत होत होतास. आता सहन कर हे सगळं. मी काय केले यात? समीरच्या आवाजात वेदना होत्या. कधी त्यांनी माझे ऐकले का? त्यांचे पुढचे काही तास या वादविवादात आणि संघर्षातच गेले. राघवने त्याच्या कॉर्पोरेट बुद्धिमत्तेचा वापर करून कायदेशीर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही कळले की आलोकजी बरोबर बोलत होते. अंजली फोनवर रडत तिच्या आईवडिलांशी बोलत होती. प्रिया कॅल्क्युलेटरवर हिशोब करत होती की जर तिला हे पैसे मिळाले तर तिचे आयुष्य ती कसे बदलू शकते. समीर हा एकटा शांत बसला होता. त्याच्या वडिलांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. तुझ्या कलेचा उपयोग गावातील मुलांसाठी योग्य आणि चांगल्यासाठी कर. तसे तर पहिल्यांदाच त्याच्या वडिलांनी त्याच्या कलेला काम म्हटले होते. त्याला एक उद्देश दिला होता. रात्र झाली होती. घरात कोणीही जेवण बनवले नव्हते. चौघेही आपापल्या खोल्यांमध्ये बंद होते. त्यांच्या स्वतःच्या विचारांच्या चक्रव्यूहात अडकले होते. बाहेरून शांतिनिवास नेहमीप्रमाणे शांत आणि निर्मळ दिसत होते, पण आत एक कुटुंब त्यांच्या सर्वात मोठ्या अग्निपरीक्षेच्या उंबरट्यावर उभा होते. त्यांच्याकडे तो 1 आठवडा होता, जो सर्वात कठीण निर्णय स्वीकारण्यासाठी. आठवडाभर दिवस शांततेत गेले आणि रात्र भांडणात गेल्या. सर्वांना माहीत होते की घड्याळ निकालाकडे वाटचाल करत आहे. खटला अशा निर्णयाकडे जात होता जो कोणीही घेऊ इच्छित नव्हता. राघवने त्याचे सर्व संबंध वापरले. तो शहरातील बऱ्याच प्रमुख वकिलांना भेटला, परंतु प्रत्येकाने त्याला समान उत्तर दिले. वचनपत्र कायदेशीररित्या वैध आहे. तुमच्या वडिलांनी कोणतीही कसर सोडली नाही. हे ऐकून त्याचा राग आणि असह्यता अजून वाढली. 10 कोटी रुपयांची संपत्ती एका काचेच्या पेटीत बंद होती, जी तो फोडू शकत नव्हता, आणि त्याची चावी एका कुलपात होती, ज्याला तो हात लावू इच्छित नव्हता. अंजलीने तिची हालचाल सुरू केली
तिने तिचे सर्व डिझायनर कपडे आणि दागिने तिच्या सुटकेसमध्ये भरायला सुरुवात केली आणि म्हणाली, राघव, मी माझ्या आईच्या घरी जात आहे. तुला निवड करायची आहे, मी किंवा ते मागासलेले गाव. जर तू तिथे गेला तर तुला मी या घरात पुन्हा दिसणार नाही. दरम्यान प्रियाने एक वेगळीच रणनीती अवलंबवली. ती समीरवर भावनिक दबाव आणू लागली. ती रात्रभर जागी राहून त्यांच्या कर्ज बद्दल आणि त्यांच्या मुलाच्या महागड्या शाळेच्या फी बद्दल तक्रार करायची आणि ती त्याला त्याच्या अपूर्ण स्वप्नांची आठवण करून द्यायची. फक्त 1 महिना समीर, ती जवळजवळ कुजबुजत म्हणायची. फक्त 1 महिना आहे. विचार कर, 5 कोटी रुपये जर मिळाले तर आपल्याला पुन्हा कधीही कुणासमोर भीक मागावी लागणार नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा मोठा संगीत स्टुडिओ उघडू शकता, जे तुम्हाला नेहमीच हवे होते. आपण आपल्या मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवू शकतो. त्याच्या भविष्यासाठी तू हा छोटासा त्याग करू शकत नाहीस का? समीर एका चक्रव्यूहात अडकला होता. एका बाजूला त्याच्या वडिलांची विचित्र मागणी, जी त्याच्या कलेसाठी एक आव्हान आणि एक उद्देश वाटत होती, तर दुसरीकडे प्रियाचे युक्तिवाद त्याला वास्तवाच्या कठोर भूमीवर परत खेचत होते. त्याला माहीत होते की प्रिया जवळजवळ बरोबर बोलत आहे. अखेर गुरुवारी संध्याकाळी ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी राघवने हार मानली. त्याला जाणवले की त्याच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्याने अंजलीला त्याच्या अभ्यासिकेत बोलावले आणि म्हणाला, ठीक आहे, तू जिंकलीस. राघव थकलेल्या कर्कश आवाजात म्हणाला. अंजलीच्या चेहऱ्यावर क्षणभर हास्य फुलले, पण राघवच्या पुढच्या वाक्याने तिला धक्का बसला. पण आपण सगळे तिथे जात आहोत. हे ऐकून अंजली म्हणाली, काय? मी तुला स्पष्टपणे सांगितले. राघवने तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाला. त्याच्या आवाजात आता कॉर्पोरेट प्रमुखाची कडकपणा जाणवत होता. आता तू माझे ऐक. जर आपण गेलो नाही तर हे घर, या गाड्या, तुमचे दागिने, तुमच्या किट्टी पार्ट्या, सगळं संपेल. आपण रस्त्यावर येऊ अंजली. तुला असं जगायचं आहे का? हे ऐकून अंजलीचे डोळे विस्फारले. याला 1 महिनाभराची शिक्षा समजू नकोस अंजली. त्याला एक साहस समज. राघवचा स्वर मऊ होता. एक रस्टिक कॉर्पोरेट चॅलेंज आहे. आपण ते पूर्ण करू शकतो आणि आपण परत येताच मी तुला 1 महिन्याच्या युरोपियन सुट्टीवर घेऊन जाईल आणि तुला जे हवं ते मिळेल. आता सांग, ठीक आहे ना? युरोपियन सुट्टी आणि नवीन दागिन्यांच्या लोभाने अंजलीच्या रागावर मलम म्हणून काम केले. तिने अनिच्छेने मान हलवली. मग ते चौघेही बैठकीच्या खोलीत एकत्र जमले. निर्णय झाला होता. ते आत्ता त्या गावासाठी निघून जात होते. हवेत कोणताही उत्साह नव्हता. फक्त एक खोल दुःख आणि असहाय्यता होती. जणू काही 4 कैदी त्यांची शिक्षा भोगण्यासाठी जात आहेत. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पॅकिंग सीन हा एखाद्या कॉमेडी शोपेक्षा कमी नव्हता. अंजलीने तिच्या सर्व मोठ्या सुटकेसमध्ये हिल्स गाऊन आणि मेकअप किट पॅक करण्याचा प्रयत्न करत होती. अंजली, गावात फॅशन शो नाहीये, राघव रागाने म्हणाला. कधी कधी साधी कपडे घाल. माझ्याकडे साधे कपडे नाहीत राघव, ती ओरडून म्हणाली. प्रियाने शहाणपण दाखवले आणि सती सलवार कमीज घातला. काही भांडे आणि प्रथमोपचार किट पॅक केले आणि सर्व काही बॅगेत भरताना ती बडबडली, मी करोडपती होणार आहे आणि मला डिस्प्रिनच्या गोळ्यासोबत घ्याव्या लागत आहेत. राघवने सकाळी सर्वात आधी त्याची लॅपटॉप बॅग पॅक केली. काम करण्यासाठी ती सोबत असलेली बरी, या आशेने निदान त्याला तिथे काहीतरी नेटवर्क सापडेल. समीरने शांतपणे त्याची गिटार आणि एक रिकामी वही त्याच्या कपड्यांमध्ये ठेवली. कदाचित या अज्ञात प्रवासात त्याच्याकडे फक्त या 2च गोष्टी होत्या. रात्री 8 वाजता त्यांनी शांतीनिवास सोडले. गाडीतून स्टेशनपर्यंतचा प्रवास शांत होता. सर्वजण खिडकीतून लखनौच्या चकाकणाऱ्या रस्त्यांकडे पाहत होते, जणू काही त्यांच्या मागील आयुष्याला निरोप देत आहेत. लखनौ जंक्शन रेल्वे स्टेशनचे दृश्य त्यांना धक्कादायक वाटले. पोर्टरचा आवाज, प्रवाशांची गर्दी, विविध पदार्थांचे मिसळलेले वास आणि सर्वत्र घाण. अंजलीने तिच्या स्कार्फने तिचे तोंड झाकले. अरे देवा, इथे श्वास घेणेही कठीण आहे. ती हळू आवाजात कुजबुजली. तिने प्लॅटफॉर्म शोधण्याचा आणि तिच्या दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या दुसऱ्या श्रेणीच्या स्लीपरमध्ये कोचमध्ये पोहोचण्यासाठी 15 मिनिटे लागली. कोचमधील वातावरण आणखीनच भयावह होते. त्यांच्या 4ही सीट आधीच काही लोकांनी व्यापलेल्या होत्या. राघवला आयुष्यात पहिल्यांदाच त्याची जागा रिकामी करण्यासाठी कोणाशी तरी वाद घालावा लागला होता. ट्रेन शिट्टी वाजवत आणि हळूहळू सरकत असताना त्या चौघांनी त्यांच्या बर्थमध्ये आश्रय घेतला. ही एका प्रवासाची सुरुवात होती, ज्याला ते नंतर नरक प्रवास म्हणून आठवतील. डब्बा गर्दीने भरलेला आणि गोंगाटाने भरलेला होता. एक मूल रडत होते. इतर लोक फोनवर मोठमोठ्याने बोलत होते. शौचालयातून येणाऱ्या तीव्र वासाने जगणे कठीण केले होते.
अंजलीने डोळे मिटले आणि रात्रभर तिथेच पडून राहिली, जणू काही एखाद्या दुःख स्वप्नांच्या समाप्तीची वाट पाहत होती. राघवने त्याचा लॅपटॉप उघडण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी आणि आवाजामुळे त्याचे लक्ष विचलित झाले. प्रियाने शहाणपण दाखवले आणि घरून आणलेले पराठे बाहेर काढले आणि म्हणाली, हे खा. पुढे आपल्याला आणखी काय मिळेल का ते माहीत नाही. राघव आणि अंजलीने त्यांच्याकडे पाहण्यासही नकार दिला, पण समीरने शांतपणे 2 पराठे खाल्ले. त्याला माहीत होते की पुढील लढाईसाठी ताकदीची आवश्यकता असेल. समीर त्याच्या बर्थवर पडून खिडकीतून बाहेर पाहत होता. गाव आणि शेते जवळून जात होती. शेते आणि अंधारात चमकणारे दिवे ओलांडून जात होते. ट्रेनच्या खणखणीत आवाजाची लय त्याला एका सुरासारखी वाटत होती. क्षणभर त्याला वाटले कदाचित ते इतके वाईटही नसावं. तेवढ्यात प्रियाने त्याला हात लावून थांबवलं. काय पाहतोयस? झोपायचा प्रयत्न कर. उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप लांब आणि थकवणारा आहे. सकाळी त्यांना जाग आली तेव्हा गाडी काठगोदाम स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. ते आता चौघेही खाली उतरले होते. थकलेले, विखुरलेले आणि चिडचिडे दिसत होते. पर्वतांची थंडी, ताजी हवा त्यांचे स्वागत करीत होती, पण कोणीही निश्चिंत दिसत नव्हते. समोर एक जुनी बस जी गर्दीने भरलेली उभी होती, ज्यावर पिथोरागड असे लिहिले होते. तिथे एक साइन बोर्ड होता. हा त्यांच्या प्रवासातील पुढचा टप्पा होता. राघवने एका स्थानिक टॅक्सी ड्रायव्हरशी बोलण्याचा प्रयत्न केला. पिथोरागडसाठी तुम्ही किती पैसे द्याल? बाबूजी, तिकडे बस फक्त जाते. माझ्याकडे पुढे जाण्यासाठी टॅक्सी परमिट नाही, त्याने लगेच उत्तर दिले. मग त्यांना जड सुटकेसह गर्दीच्या बसमध्ये चढावे लागले, जे ट्रेनच्या प्रवासापेक्षाही कठीण असणार होते. काठगोदाम स्टेशनवर वाहत असलेल्या त्याच्या ताज्या हवेचा अनुभव फार काळ टिकला नाही. लवकरच ते पिथोरागडला जाणाऱ्या एका जुन्या खडतर बसमध्ये बसले होते, ज्यामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी आणि सामान होते. त्यांच्या महागड्या सुटकेस बसच्या छताला बांधलेल्या होत्या आणि ते स्वतः आत अडकले होते. बस निघाली तशी एक कर्कश संगीत वाजू लागले. डोंगराळ सूर आणि मोठ्या ढोलकीच्या तालामुळे त्यांना डोकेदुखी होऊ लागली. बस ड्रायव्हर एखाद्या तज्ज्ञ वादकासारखा वाटत होता. धोकादायक वळणदार वळणांवर तो असा बस चालवत होता जणू त्याला डोंगरांची पर्वाच नव्हती. प्रत्येक वळणावर बसचा हॉर्न वाजत असे आणि बस खाईकडे वेगाने जात असे. हे पाहून कोणाचाही आत्मा थरथर कापेल. अंजलीचा चेहरा फिकट पडला. तिला चक्कर येत होती आणि मळमळ होत होतं. तिने तिचे डोळे मिटले, पण तिने गळ्यात स्कार्फ बांधला होता, जणू काही बाहेरचे दृश्य न पाहता ती त्या वास्तवातून सुटू शकते. राघव, ज्याला त्याच्या वातानुकूलित गाडीतून प्रवास करण्याची सवय होती, तो असह्यपणे सीटला धरून बसला होता. त्याचे नियंत्रण, त्याची स्थिती, सर्व काही बस ड्रायव्हरच्या हातात होते आणि हेच त्याला आतून खाऊ लागले होते. अंजलीने कंडक्टरला संगीतचा आवाज कमी करण्यास सांगितले, पण तो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता जणू ती दुसऱ्या ग्रहावरूनच आली आहे. प्रिया मात्र परिस्थितीला शरण गेली. तिने त्यानुसार बरोबर जुळवून घेतले होते, पण तिच्या चेहऱ्यावर कटुता स्पष्ट दिसत होती. ती प्रत्येक मिनिटाच्या वेदना 10 कोटी रुपयात मोजत होती. या संपूर्ण नरकात समीर कदाचित एकमेव असा होता जो काही काळासाठी सर्व काही विसरला होता. खिडकीच्या बाहेर दृश्य अद्भुत होते. हजारो फूट खोल दऱ्या, शेती, देवदार वृक्ष, एक घनदाट जंगल आणि दूर ढगांमध्ये असणारी बर्फाच्छादित शिखरे. त्याला वाटले जणू हा निसर्ग त्याच्या सर्व वैभवात त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो या सौंदर्यात हरवून गेलाच होता. थोड्यात बस अचानक थांबली आणि त्याचे डोके पुढच्या सीटवर आदळले. चला उतरा, हा शेवटचा स्टॉप आहे, कंडक्टर ओरडला. 8 तासांच्या प्रवासानंतर जेव्हा तो खाली उतरला तेव्हा त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागाला वेदना होत होत्या. ते लोक रस्त्याच्या कडेला एका छोट्या धुळीने माखलेल्या जागेवर उभा राहिले होते, जिथे 2 चहाच्या टपऱ्या होत्या. देवरागाव कुठे आहे? राघवने जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला विचारले. त्या माणसाने टेकडीकडे बोट दाखवले. फिकट गुलाबी रंगासारख्या एका अरुंद पायवाटेसारख्या रस्त्याकडे बोट दाखवले. वर तिथे गाव आहे. आता त्यांच्या समोर रस्ता नव्हता, वाहन नव्हते, फक्त एक खडकाळ रस्ता होता जो त्या डोंगरावर जात होता. हवा पातळ आणि थंड होती, त्यामुळे श्वास घेणे कठीण होत होते. त्यांनी बसच्या छतावर लटकवले, त्यांचे सामान खाली उतरवले, पण आता त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते की ते या जड सुटकेस डोंगराच्या रस्त्यावरून वर नेण्याचे. हा काय विनोद आहे? मी या सुटकेस घेऊन 5 किलोमीटर कशी चालणार?
अंजली जवळजवळ रडत म्हणाली, आता दुसरा कोणताही मार्ग नाही, आपल्याला घेऊन जाव्याच लागतील. प्रिया तिला रडताना पाहून दात घासत म्हणाली आणि तिची सर्वात हलकी बॅग उचलली. राघव आणि समीरने सर्वात मोठ्या आणि जड सुटकेस हातात घेतला आणि प्रवासाला सुरुवात केली. पहिल्या 10 मिनिटातच त्यांना दम लागला, कारण त्यांना अशा प्रकारच्या कष्टाची सवय नव्हती. कधी कधी रस्ता सपाट होता तर कधी कधी तो चढावर होता. त्यांच्या पायाखालील तीक्ष्ण दगड त्यांच्या बुटातून पायाला टोचत होते आणि अंजलीच्या महागड्या उंच टाचेच्या चपलांनी तर आधीच मान टाकली होती. मला आता हे सहन होत नाहीये, ती एका मोठ्या दगडावर बसून श्वास घेत म्हणाली. माझे पाय खूप दुखत आहेत. नाटक थांबव अंजली, राघव रागाने ओरडला. त्याचा चेहरा आणि शर्ट घामाने भिजला होता. तुझ्यामुळे आम्हाला आणखी उशीर होत आहे. मग मला इथेच सोड, मला मरू दे, अंजली लहान मुलासारखी रडून म्हणू लागली. हीच तर एक गोष्ट आहे जी तू चांगली करू शकतेस, प्रिया टोमणे मारत म्हणाली. पण जेव्हा पैसे मोजण्याची वेळ येईल तेव्हा सर्वांसमोर उभे राहणार. दोघींचे भांडण वाढत असल्याचे पाहून समीरने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सर्वजण शांत व्हा, लढाईने रस्ता लहान होणार नाही. पण कोणीही ऐकायला तयार नव्हते. ते चौघेही पूर्णपणे थकले होते. रस्ता अंतहीन वाटत होता. एक क्षणात तर राघवने त्याची सुटकेस रागाने जमिनीवर फेकली आणि म्हणाला, उडत गेलं हे सगळं. मला 10 कोटी रुपये नकोत, मी परत जात आहे. मी हे आता अजून सहन करू शकत नाही. क्षणभर सगळ्यांनीही हाच विचार केला. कदाचित सगळं तिथेच संपेल असं वाटत होते. पण प्रियेच्या डोळ्यात एक विचित्र आग होती. ती राघव समोर उभी राहिली आणि म्हणाली, परत कुठे चालला आहात? त्या घरात जे आता आपले राहणार नाही. तुम्ही बाबांच्या अटी विसरला वाटतं. आणि हो, मला माझे कर्ज फेडायचं आहे, म्हणूनच मी काही परत जाणार नाही. मी काही रिकाम्या हाताने परत जाण्यासाठी एवढ्या दूरवर आलेली नाही. तिचा आवाज खंबीर होता. चला उठा आणि तुमचे सामान घ्या. प्रियाच्या आवाजाने एक नवीन आशेचा जन्म झाला. ती एक अशी शक्ती होती जी इतर सर्वांना गप्प करत होती. त्यांना माहीत होते की ती बरोबर बोलत आहे. परत जाणे म्हणजे पराभव स्वीकारणे. त्यांनी अनिच्छेने एकमेकांकडे पाहिले आणि पुन्हा उठले आणि लटपट त्या पावलांनी पुढे जाऊ लागले. समोर 2 तासांच्या अविरत चढाईनंतर ते एका वळणावर पोहोचले. त्यांना पुढे देवरा गाव दिसले. ते चित्रपटात दिसणाऱ्या गावासारखे वाटत नव्हते. डोंगराच्या कडेला काही जुनी दगडी आणि लाकडी घरे बांधली गेली होती. काही घरांची छपरे दगडी स्टीलची होती, तर काहींची गंजलेल्या टीनच्या पत्र्यांवर होती. गाव विचित्र आणि शांत दिसत होते. काही महिला त्यांच्या अंगणात काम करताना दिसल्या. ते आत जाताच अनोळखी लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. मग समीरने जवळच शेळ्या पाळणाऱ्या एका मुलाला त्या जागेबद्दल विचारले. त्या मुलाने त्याला गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या घराकडे बोट केले, जे इतरांपासून थोडे वेगळे दिसत होते. जेव्हा ते तिथे पोचले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या समोर त्यांचे वडिलोपार्जित घर होते. एक उद्ध्वस्त इमारत. ते घर आता दिसत नव्हते, तर फक्त एक अवशेष होते. भिंती जागोजागी तुटलेल्या होत्या. छत कोसळले होते आणि दाराच्या जागी फक्त एक रिकामी चौकट राहिली होती. अंगणात तण आणि झुडपे वाढली होती आणि जवळच असलेल्या ज्ञानशिला ग्रंथालयाची अवस्था तर त्यापेक्षाही आणखी वाईट होती. ते फक्त दगडांच्या ढिगासारखे दिसत होते. ते चौघेही पूर्णपणे घामाने भिजलेले, थकलेले त्या अवशेषांसमोर हताश होऊन उभे राहिले. थंड डोंगराचा वारा वाहत होता, पण त्यांना त्यांच्या भविष्याची उष्णता जाणवत होती. हीच ती जागा होती, हेच त्यांचे कामाचे ठिकाण होते आणि पुढच्या 1 महिन्यासाठी हेच त्यांचे घर होते. शांतिनिवासच्या वातानुकूलित खोल्यांमध्ये रेशमी चादरीवर झोपणाऱ्या शर्मा कुटुंबासाठी ती संध्याकाळी एक प्रलयाची संध्याकाळ होती. पर्वतांच्या मागून सूर्य मावळत होता आणि त्यासोबतच त्यांचा उरलेला संयमही कमी होत होता. थंड वारा जोरा वाहत होता आणि त्यांचे साधे कपडे डोंगराच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे नव्हते. ते त्या अवशेषांसमोर पुतळ्यासारखे उभे होते. तर मग आता काय? समीरने शेवटी शांतता तोडली. आता काय? अंजली जोरात हसली आणि म्हणाली, आता आपण इथेच या तण आणि तुटलेल्या दगडांमध्ये झोपू. सकाळी जंगली प्राणी आपल्याला खातील आणि ही कहाणी इथेच संपेल. तुझ्या वडिलांना हेच हवे होते. रडणे थांबव दीदी आणि तुझ्या बुद्धीचा वापर कर. प्रियाचा आवाज यावेळी टोमणे मारणार नव्हता, तर त्यात एक विचित्र गांभीर्य होते. आपण आता इथेच उभे राहून बघण्यापेक्षा आज जाऊन पाहूया की आपल्याला आपले डोके लपवण्यासाठी एखादा कोपरा सापडतो का.
कोणाकडेही यापेक्षा चांगली योजना नव्हती, म्हणून त्या चौघांनी तुटलेल्या दरवाजाची चौकट ओलांडली. आतील दृश्य बाहेरील दृश्यापेक्षाही भयानक होते. छपराचा मोठा दूर जाऊन पडला होता आणि त्यातून निरभ्र आकाश दिसत होते. सर्वत्रकडे कोळीचे जाळे, धूळ आणि वटवागळांचा वास होता. एका कोपऱ्यात काही तुटलेली लाकडे आणि गंजलेली भांडी पडली होती. इथे फक्त प्राणी राहत असतील, अंजली थरथरत्या आवाजात म्हणाली. सध्या आपण प्राण्यांसारख्याच स्थितीत आहोत. मग राघवही कडवटपणे म्हणाला. त्याने पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे त्याची असहाय्यता कबूल केली होती. मग ते पडलेल्या अवशेषांकडे गेले. त्यांना एक कोपरा सापडला जिथे छताचा काही भाग अजूनही शाबूत होता. ती एक लहान खोली असावी. त्याचे पहिले काम म्हणजे ती जागा स्वच्छ करणे. राघव ज्याने कधीही हाताने सुद्धा ग्लास भरून घेतला नव्हता, तो आता तुटलेल्या काट्या आणि दगड काढण्याचा प्रयत्न करत होता. अंजलीला एक मोठी मकरी दिसली तेव्हा ती तिथेच ओरडत उभी राहिली. प्रियाने स्वतःचे तोंड स्कार्फने झाकले आणि काठीने जमीन साफ करायला सुरुवात केली. समीरला बाहेरची लाकडे आणि पाणी गोळा करू लागला. त्याला हे करताना पाहून राघव म्हणाला, शेवटी पेटवायला का? मग समीरने उत्तर दिले, मी चित्रपटांमध्ये पाहिले आहे, जिथे खूप थंडी असते तिथे रात्री झोपताना शेकोटीशिवाय रात्र काढणे कठीण होते. अंधार पडला होता. ते त्यांच्या मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात काम करत होते, पण बॅटरी वेगाने संपत होती. स्वकष्टाने अनेक प्रयत्नानंतर समीरने 2 दगड घासून ठिणगी निर्माण केली. जेव्हा वाळलेल्या पानांना आग लागली आणि त्या पानांनी पेट घेतला तेव्हा लहान ज्वाला नाचू लागल्या आणि ते पाहून चौघांच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण सुटकेचा अनुभव आला. त्या छोट्या आगीचा प्रकाश आणि उबदारपणा त्यावेळी त्यांना जगातील सर्वात मोठी संपत्ती वाटत होती. ते शेकोटीभोवती बसले असताना प्रियाने तिची बॅग उघडली आणि डब्यातून घरून आणलेले थंड पराठे बाहेर काढले. अंजलीने सुरुवातीला तोंड फिरवले, पण तिची भूक जास्त काळ संयम धरू शकली नाही. मग सर्वांनी शांतपणे ते बेस्वाद आणि थंड पराठे खाल्ले. कदाचित ते त्यांच्या आयुष्यातील सर्वात अपमानास्पद जेवण होते. पोटात काही गेल्यानंतर त्यांनी उरलेली ऊर्जा पुन्हा लढाईत परतली. हे सगळं तुझ्या वडिलांमुळे होत आहे. प्रियाने समीरकडे बोट दाखवले. ते नेहमीच इतके क्रूर आणि वेडे होते. आणि तुझे वडील काय खूप हुशार आहेत का? समीरनेही उत्तर दिले. तुला सतत पैशाची पूजा करण्याशिवाय दुसरे काय शिकवले आहे? विषय वाढत गेला आणि ते दोघे एकमेकांवर आपला राग काढू लागले. पण डोंगराच्या खोल शांततेत त्यांची ओरडणी जास्त काळ टिकली नाही. जेव्हा ती संघर्षाने थकली तेव्हा आजूबाजूला एक विचित्र शांतता पसरली. ही शांतता एखाद्या शहराची नव्हती ज्यात ट्रॅफिकचा आवाज असतो. ती पर्वतांची खोल शांतता होती. पहिल्यांदाच त्यांना जाणवले की ते त्यांच्या जगापासून किती लांब आणि एकटे आहेत. इथे मदतीसाठी कोणाला आवाज दिला तर कोणीही येणार नाही. ते फक्त एकमेकांवर अवलंबून होते. त्या रात्री ते एकमेकांपासून थोड्या अंतरावर त्या मोकळ्या जागेत थंड जमिनीवर झोपले. आग आता जवळपास विझली होती. राघव डोळे उघडे ठेवून अंधारात छताकडे पाहत होता. त्याचे मन, त्याचा अहंकार सर्व काही निघून गेले होते. इथे हे सगळं निरुपयोगी होतं. त्याला त्याच्या वडिलांवर राग तर आला होता, पण तो स्वतः इतका असह्य झाल्याबद्दल स्वतःवरही राग आला होता. अंजली शांतपणे रडत होती. तिला तिच्या आरामदायी पलंगाची, तिच्या मित्र-मैत्रिणींची सगळ्यांची आठवण येत होती. ते एक भयानक स्वप्न होते आणि तिला फक्त जागे राहायचे होते. प्रियाही जागी होती. तिचं मन वेगाने धावत होते. 29 दिवस. या नरकात आणखी फक्त 29 दिवस. ते ही करू शकेल का? हे सर्व काही तिच्या योग्य होते. समीर त्या सर्वांमध्ये वेगळा होता. तो बाहेर आला आणि आकाशाकडे पाहिले. दूरवर आकाश निरभ्र होते आणि असंख्य ताऱ्यांनी चमकत होते. त्याने आयुष्यात इतके तारे ते पण एकाच वेळी कधीच पाहिले नव्हते. त्याला त्याचे अस्तित्व या विश्वासमोर खूप लहान वाटले. क्षणभर त्याला त्याच्या वडिलांच्या योजनेत लहरी नाही तर एक खोल अर्थ दिसला. त्याने त्याच्या शेजारी असलेल्या गिटारकडे आणि त्याला स्पर्श केला. जणू काही तो एखाद्या जुन्या मित्राकडून शक्ती मागत होता. त्या रात्री त्या उद्ध्वस्त घरात 4 तुटलेले जीव त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र घालवत होते. यापासून अजान ही फक्त सुरुवात आहे. खरी परीक्षा तर उद्या सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी सुरू होणार होती. डोंगरावर सकाळ लवकर होते. तुटलेल्या छतावरून सूर्यप्रकाशाचे पहिले किरण अवशेषांवर पोहोचताच ते चौघेही एक एक करून जागे झाले. ही सकाळ काही एखाद्या आलिशान हॉटेलमधली सकाळसारखी आरामदायी नव्हती, तर कठीण जमिनीवर झोपल्यामुळे त्यांचे शरीर जड झाले होते
रात्रीची शेवटची उरलेली आग आता थंड राखेत बदलली होती आणि सकाळची थंडी हाडांना जाणवत होती. दिवसाच्या उजेडाने त्या ठिकाणची उजाडता आणि घाण आणखी उघड झाली होती. सर्वत्र धूळ आणि कचऱ्याचे साम्राज्य होते. अंजली रडका चेहरा करत म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे. हा असा प्रश्न होता ज्याचे उत्तर कोणाकडेही नव्हते. इथे ना स्वच्छतागृहे होती, ना पाण्याचा नळ. आधुनिक जीवनातील सर्वात मूलभूत गरजाही इथे उपलब्ध नव्हत्या. काही चर्चेनंतर हा निर्णय झाला की काम सुरू करण्यासाठी काही अवजारे आणि अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना गावी जाऊन सामान खरेदी करावे लागेल. त्यांच्या घाणेरड्या आणि अकुंचन पावलेल्या शहरी कपड्यांमध्ये ते चौघेही एखाद्या परग्रहावरून आल्यासारखे दिसत होते. गावात पाऊल ठेवताच त्यांना वाटलं की ते सर्वांच्या लक्षाचा केंद्रबिंदू बनले आहेत. अंगणात काम करणाऱ्या बुरखाधारी महिला त्याच्याकडे एकटक पाहू लागल्या. हुक्का पीत बसलेल्या वडीलधारी माणसांच्या गप्पा थांबल्या. त्यांच्या डोळ्यात स्वागताऐवजी एक खोल शंका दिसत होती. नमस्कार. राघवने एक बनावट स्मित हास्य करत जवळच्याच झाडाखाली बसलेल्या काही लोकांना नमस्कार म्हणाला. आम्ही बृजमोहन शर्माजींची मुले आहोत. आम्हाला दुरुस्तीच्या कामासाठी काही साधने हवी आहेत. जसे की हातोडा, खोरे, छनी अशी काही साधने कुठून मिळतील? एका वृद्ध माणसाने त्याला वर खाली पाहिले आणि त्याच्या हुक्क्यावरून एक लांब ओढा घेतला आणि हळूहळू दूर सोडत म्हणाला, शहरात मिळतात. नाही म्हणजे मला म्हणायचे आहे की गावात एखादं दुकान आहे का? किंवा कोणी ते आम्हाला भाड्याने देऊ शकेल का? राघवने आपला राग लपवत विचारले. हे ऐकून तो वृद्ध म्हणाला, मला माहीत नाही, आणि मग खांदे ओढून पुन्हा त्याच्या संभाषणात रमून गेला. हे अपमानास्पद होते. मिस्टर राघव शर्मा, ज्याला लोक भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतात, त्याच राघवला आज गावातील एका वडीलधाऱ्याने दुर्लक्षित केले होते. ते पुढे गेले. त्याने एका घराबाहेर पाणी भरणारी एक महिला दिसली. माफ करा, मला पिण्याचे पाणी कुठून मिळेल? त्याने त्या महिलेला विचारले. एकही शब्द न बोलता त्या महिलेने जवळच्या शेवाळलेल्या जुन्या दगडाने बनवलेल्या एका हातपंपाकडे बोट दाखवले आणि काही न बोलता तिचा मटका उचलला आणि निघून गेली. सर्वत्र त्यांना अशीच उदाहरणसहित आणि अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. लोक त्यांच्याशी बोलणे टाळत होते. ते उघड शत्रुत्व नव्हते, तर त्यापेक्षाही अधिकच त्रासदायक होते. ते यांना पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. जणू काही त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थितीने त्यांना काही फरक पडत नव्हता. प्रियाने जवळच एका छोट्या दुकानातून डाळ तांदूळ खरेदी करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने माल तर दिला, पण एक शब्दही त्याने अनावश्यक बोलला नाही किंवा कसलीही मदत करण्याबद्दल विचारले नाही. सुमारे 1 तास गावात भटकंती केल्यानंतर ते निराश मनाने त्यांच्या घराच्या अवशेषांकडे परतले. हे कसले लोक आहेत? अंजली रागाने म्हणाली. अजिबात शिष्टाचार नाहीये. ते आपली परीक्षा घेत आहेत. समीर हळू आवाजात म्हणाला, जो आतापर्यंत गप्प होता. त्यांना पाहायचे आहे की आपण इथे काय करण्यासाठी आलो आहोत. परीक्षा घेत आहेत? हे कोण आहेत आपली परीक्षा घेणारी? राघव रागाने म्हणाला. वडिलांनी आपल्याला इथे मदत मागण्यासाठी पाठवले आहे की अपमानित होण्यासाठी? त्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या होत्या. साधनांशिवाय ते काम कसे सुरू करू शकत होते? मदतीशिवाय ते 1 महिना कसे जगू शकत होते? पुन्हा एकदा परत जाण्याचा विचार सर्वांच्या मनात येऊ लागला. ते निराशेने तिथे बसले असतानाच समीरची नजर घरामागील जंगली झुडपांमध्ये असलेल्या एका जुन्या लाकडी दारावर पडली. तो एका लहान खोलीचा किंवा तळघराचे दार असल्यासारखे दिसत होते, ज्यावर एक मोठे गंजलेले कुलूप लटकलेले होते. हे काय आहे? तो सर्वांकडे पाहून म्हणाला. त्याच क्षणी त्यांच्यासाठी एक नवीन आशा निर्माण झाली. राघवने एक मोठा दगड उचलला आणि त्याच्या सर्व शक्तीने जुन्या कुलपावर मारायला सुरुवात केली. काही वार झाल्यानंतर गंजलेले कुलूप तुटून खाली पडले. त्यांनी मिळून दार उघडले. आतमध्ये अंधार होता आणि ओल्यापणाचा तीव्र वास येत होता. त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या टॉर्च चालू करून आत डोकावले आणि आतले दृश्य पाहून त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आत धूळ आणि जाळ्यांमध्ये त्यांच्या पूर्वजांची जुनी हत्यारे पडली होती. एक जड हातोडा, एक मजबूत फावडे, एक कुऱ्हाड आणि काही खिळे आणि एक मोठा करवत. ते सर्व जुने आणि गंजलेले होते, पण अजूनही व्यवस्थित चालतील असे दिसत होते. एका कोपऱ्यात एका रॉकेलचा कंदीलही देखील होता. त्यांच्यासाठी एक छोटासा विजय होता. त्या क्षणी त्यांना तो अवजारांचा साठा एका खजिन्यासारखा वाटला. अगदी त्यांच्या वडिलांनी किंवा कदाचित त्याच्या पंजोबांनी जाणून बुजून त्याच्यासाठी ही एक गोष्ट छोटीशी मदत म्हणून सोडलं असेल. त्यांनी ती अवजारे उन्हात बाहेर काढली.
गावकऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्याच्या मनावर झालेल्या त्या काही जखमांवर या निर्जीव अवजारांनी मलम म्हणून काम केले होते. आता ते कोणावरही अवलंबून नव्हते. काम कठीण होते. संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात होते, पण निदान आता त्याच्याकडे काम करण्यासाठी साधने होती. राघवने फावडे उचलले. समीरने हातोडा त्यांच्या मऊ शहरी वाढलेल्या हातांमध्ये आणि त्या हत्यारांच्या खडबडीत गंजलेल्या दांड्यांमध्ये हातांमध्ये कित्येक मैलाचे अंतर होते. ते फक्त धातू आणि हात कातडीबद्दल नव्हते, तर त्यांच्या भूतकाळातील जीवनाबद्दल आणि त्यांच्या भविष्याबद्दल होते. आता प्रश्न हा नव्हता की काम कसे केले जाईल. प्रश्न असा होता की ते करू शकतील का, ते करण्यास पात्र व्यक्ती बनू शकतील का. दुसऱ्या दिवशीची सकाळ ही एका नवीन प्रकारच्या तणावाने उजाडली. हत्यारे त्यांच्या सोबत होती, पण पडक्या घराचे अवशेष तसेच होते, जे त्यांना चिडवत असल्याचे भासवत होते. त्यांना खूप काम करायचे होते, पण कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळत नव्हते. नेहमीप्रमाणे राघवने एका नेत्याप्रमाणे परिस्थितीची जबाबदारी घेऊन त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याने सर्वांकडे पाहिले आणि म्हणाला, ठीक आहे, ग्रेट टीम, आपल्याला हे एका प्रकल्पासारखे हाताळावे लागेल. तो त्याच्या व्यवस्थापकीय शैलीत म्हणाला, आधी आपल्याला कचरा साफ करायचा आहे. समीर, तू त्या पडलेल्या भिंतीवरील दगड काढायला सुरुवात कर. प्रिया, तू अंगण स्वच्छ कर. आणि अंजली, तू काम व्यवस्थित झाले आहे का नाही याची खात्री कर. ही योजना सुरू होण्यापूर्वीच अयशस्वी झाली. तुम्हाला काय म्हणायचं आहे लक्षात ठेवा. अंजली रागवली, मी काही एखादी सुपरवायझर नाहीये. मी या घाणीजवळ उभी सुद्धा राहू शकणार नाही. प्रियानेही फावडे उचलत टोमणे मारले. हा हा, काही लोक फक्त आदेश देण्यासाठी जन्माला येतात, काम करण्यासाठी नाही. वादविवादाकडे दुर्लक्ष करून राघवने स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्वात जड हातोडा उचलला आणि खूप उंचावरून अंगणाच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या दगडावर त्याच्या सर्व शक्तीनिशी आदळला. त्याला दाखवायचे होते की तो फक्त त्याच्या मेंदूचाच नाही तर शारीरिक बळाचाही वापर करू शकतो. पण शहरातील जिममध्ये वजन उचलणे आणि डोंगरावर दगड फोडणे यात खूप फरक आहे. तो त्याचे लक्ष चुकला आणि त्याच्या हातातून हातोडीचे हँडल निसटले आणि थेट त्याच्या मनगटावर आदळले. आ, तीक्ष्ण ओरडत राघवने हातोडा फेकला आणि त्याचा हात धरून खाली बसला. त्याच्या तळ हातावर जखम झाली होती आणि त्याच्या मनगटाला वेगाने सूज येत होती. ही पहिली जखम होती. ती फक्त राघवच्या हाताला झाली नव्हती, तर त्याच्या अहंकारालाही झाली होती. ते पाहताच अंजली घाबरून ओरडली. प्रिया तिचे प्रथमोपचार किट घेण्यासाठी धावली आणि अनिच्छेने त्याच्या हाताला औषध लावू लागली. औषध लावत प्रिया म्हणाली, खूप छान. प्रोजेक्ट मॅनेजर पहिल्याच दिवशी जखमी झाले. आता हे काम पुढच्या आयुष्यातच पूर्ण होईल. तिला फक्त हीच एक ठिणगी हवी होती. गेल्या 3 दिवसांपासून साठलेला सर्व राग आणि निराशा एकाच वेळी बाहेर पडली. राघव वेदनेने ओरडत म्हणतो, हा हा, ही सगळी माझीच चूक आहे. माझ्या वेड्या वडिलांनी आम्हाला इथे मरण्यासाठी पाठवलं आहे आणि तुला मस्करी सुचत आहे. मग काय करू, तुमची आरती करावी का. प्रियानेही प्रत्युत्तर दिले, तुम्ही लोक एकही काम नीट करू शकत नाही. फक्त समीर आणि मी गाढवांसारखे काम करत आहोत. प्रिया रडत सर्वांना शिवाय शाप देत म्हणाली. त्यांचे भांडण इतके वाढले की त्यांच्या आवाजात संपूर्ण गावात घुमू लागले. ते त्यांच्या भांडणात इतके गुंतले होते की त्यांना कोणी कोणी पाहत आहे हे त्यांच्या लक्षातही आले नाही. हा तोच वृद्ध व्यक्ती होता ज्यानं सकाळी राघवला उद्धटपणे उत्तर दिले होते. त्याचे नाव खिमानंदजी होते आणि तो गावातला सर्वात वयस्कर आणि आदरणीय माणूस होता, जो ब्रिज मोहनजीच्या वडिलांचा मित्र देखील होता. तो हातात काठी घेऊन तिथे शांतपणे उभा होता. त्यांना भांडताना पाहत होता. त्यांच्या शांत आणि अनुभवी डोळ्यात कसलीच भावना नव्हती, पण त्यांची उपस्थिती शर्मा कुटुंबाला त्यांचा मूर्खपणा लक्षात आणून देण्यासाठी पुरेशी होती. एक एक करून ते सर्व गप्प बसले. खिमानंदजी हळूहळू त्यांच्याकडे गेले. त्यांनी राघवच्या सुजलेल्या हाताकडे पाहिले आणि नंतर जमिनीवर पडलेल्या हातोड्याकडे पाहिले. मग राघवकडे पाहत म्हणाला, शहरी बाबू. त्याच्या आवाजात ना सहानुभूती होती ना कसला विनोद, फक्त एक स्पष्ट सत्य होतं. हातोडा शहाणपणाने वापरला जातो, ताकदीने नाही. तो जमिनीवर एक छोटासा दगड उचलत म्हणाला. मग त्याने तो हातोडा उचलला आणि दाखवू लागला की त्याला कुठे धरायचे, मनगट कसे सरळ ठेवायचे आणि प्रहार कुठे करायचा. मग त्याने मारलेल्या एका प्रहारानेच त्या मोठ्या दगडाचे 2 तुकडे केले, ज्याला तोडताना राघव जखमी झाला होता. मग खिमानंदजींनी पुढे काहीच न बोलता हातोडा खाली ठेवला आणि काठी पकडून निघून गेले, अगदी शांतपणे, जसा तो आला होता तसाच.
त्यांच्यासाठी तो एक छोटासा धडा होता, पण एका चापटीपेक्षा कमी नव्हता. त्यांना आत्ता समजले होते की गावकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत होते. ते फक्त शहरी बाबू होते जे डोंगरावर येऊन आपला मूर्खपणा दाखवत होते. खेमानंद गेल्यानंतर तिथे एक लांब अस्वस्थ शांतता पसरली. भांडण संपले होते. पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या औकातीची खरी किंमत कळली होती. शांतपणे समीरने एक हातोडा उचलला आणि खेमानंदाने सुचवलेल्या पद्धतीने दगड फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दगड सहज फुटला. प्रियानेही काहीही न बोलता अंगणातील कचरा काढायला सुरुवात केली. राघवचा अभिमान तुटला होता. तो जड काम करू शकत नव्हता, म्हणून त्याने दुसरे काम सुरू केले. ढिगाऱ्यातून उपयुक्त दगड आणि लाकूड वर्गीकरण करणे वगैरे. अंजलीने पाहिले की सर्वजण काम करत आहेत आणि एकटी उभे राहणे हे तिला टोचू लागले. ती अनिच्छेने उठली, शेजारी पडलेली बादली उचलली आणि गावच्या हँडपंपाकडे निघाली, जिथे एका महिलेने तिला त्या सकाळी पाणी भरण्याचा इशारा केला होता. हे तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काम होते, पण तिने केले. त्या दिवशी सूर्यास्त होईपर्यंत त्यांनी फारसे काही केले नव्हते. घर अजूनही उद्ध्वस्त दिसत होते, पण खूप काही बदलले होते. संध्याकाळी ते शेकोटीजवळ बसले होते. त्यांचे हातपाय दुखत होते. त्यांच्या तळ हातावर फोड आले होते. शरीर धुळेने माकले होते. प्रियाने कसं तरी त्या आगीवर डाळ तांदळाची लापशी शिजवली होती. त्या रात्री भांडण झाले नाही. सर्व शांतपणे जेवले. ही शांतता रागाची नव्हती, तर खोल शारीरिक थकवेची होती. त्यांनी पहिला दिवस पूर्ण केला होता. त्यांना दुखापत झाली होती. त्यांनी लढा दिला होता. त्यांचा अपमान झाला होता, पण त्यांनी कामही केले होते. पहिल्यांदाच त्यांनी एक संघ होऊन काम केले होते. एक तुटलेली अनुचित टीम, पण तरी ती एक टीम होती. रस्ता अजूनही लांब होता, पण त्यांनी पहिलेच सर्वात कठीण पाऊल उचलले होते. कामाचा दुसरा दिवस पहिल्यापेक्षा कठीण होता. आता त्यांचे फक्त शरीरच थकलेले नव्हते, तर प्रत्येक सांधे आणि प्रत्येक स्नायू थकले होते. रात्रीच्या वाईट झोपेनंतर सकाळी उठणे ही शिक्षा वाटत होती, पण आता त्याच्याकडे विचार करण्यासाठी जास्त वेळ नव्हता. भूक आणि गरजा त्यांना काम करायला भाग पाडत होती. हळूहळू एक अव्यक्त आणि अवांछित दिनचर्या तयार होऊ लागली. सकाळी लवकर उठून हँडपंपावरून पाण्याने भरलेल्या बादल्या वाहून नेणे, चहा आणि खिचडी बनवण्यासाठी आग तयार करणे आणि नंतर सूर्य मावळेपर्यंत दगड वाहून नेणे, कचरा काढणे आणि लाकूड वर्गीकरण करणे. सुरुवातीचा उत्साह आणि राग आता खोल शांत थकव्यामध्ये बदलला होता. मोठमोठ्या मारामारीची जागा आता कामाशी संबंधित छोट्या छोट्या भांडणांनी घेतली होती. समीर, दगड नीट ठेव, तो पडेल, आणि खोरे नीट धर, नाहीतर तुझ्या पायाला मार लागेल. मग राघव त्याच्या पत्नीकडे पाहत म्हणाला, जी प्रियेशी गप्पा मारण्यात व्यस्त होती, अंजली, अजून एक बादली पाणी आण. गप्पा नंतर मार. त्यांच्या जुन्या ओळखी हळूहळू पुसट होत होत्या आणि त्यांची नवीन भूमिका उमटत होत्या. राघव, ज्याचा हात अजूनही पूर्णपणे बरा झालेला नव्हता, तो आता त्याच्या मॅनेजरवाल्या सवयीला व्यवस्थापनासाठी वापर करत होता. तो जमिनीवर रेषा काढत असे आणि कोणत्या भागांची प्रथम स्वच्छता करायची याचे नियोजन करायचा. प्रियाने घरातील सर्व संसाधने, रेशन, पाणी आणि पैसे याची जबाबदारी घेतली आणि काहीही वाया जाणार नाही याची खात्री केली. समीर, जो शारीरिकदृष्ट्या सर्वात कमकुवत होता, तो सर्वात धीरवान असल्याचे सिद्ध करत होता. तो तासनतास बसून दगडाला फोडून त्याला योग्य आकारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची कलात्मक दृष्टी त्याला जुन्या भिंती कशा पुन्हा बांधता येतील हे समजण्यास मदत करत होती. अंजलीमध्ये सर्वात मोठा बदल झाला होता. ती सुरुवातीचे काही दिवस फक्त तक्रार करत राहिली, पण जेव्हा तिला कळले की तिच्या तक्रारींकडे कोणीही लक्ष देत नाही, तेव्हा तिला खूप कंटाळा आला. त्या कंटाळवाण्यापासून सुटका मिळवण्यासाठी तिने स्वतःसाठी एक काम शोधले. ढिगाऱ्यात सापडलेल्या जुन्या फाटक्या भांड्यांना तिने राखेने आणि चिखलाने घासू लागली. तासनतासांच्या कठोर परिश्रमानंतर जेव्हा एक जुनी पितळी भांडी चमकू लागले, तेव्हा थकवा असूनही तिच्या चेहऱ्यावर समाधानाची थोडीशी भावना उमटली. हे कदाचित तिने आयुष्यातले पहिलेच काम केले होते. कोणालाही दाखवण्यासाठी नाही, तर मनापासून केलेले होते. गावकरी अजूनही अंतर राखत होते, पण त्यांच्या नजरेत आता थोडीशी उदासीनता आणि थोडेसे आश्चर्याचे संकेत दिसत होते. त्यांना कदाचित अशी आशा होती की हे शहरी बाबू 2-3 दिवसात हार मानतील आणि निघून जातील. पण जेव्हा त्यांनी पाहिले की ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज व्यस्त असतात, मग त्यांची धारणा थोडी बदलू लागली. खेमानंदजी दररोज एकदा त्या वाटेवरून जात असत. क्षणभर थांबत असत, त्यांना काम करताना पाहायचा आणि मग एकही शब्द न बोलता पुढे जायचा.
त्याचे मूक निरीक्षण एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हते. एक आठवडा उलटला. घर अजूनही खंडरप्रमाणेच दिसत होते. काम होते, पण ते आता थोडे स्वच्छ दिसू लागले होते. अंगणातील कचरा साफ करण्यात आला होता आणि तुटलेल्या भिंती एका कोपऱ्यात व्यवस्थित रचल्या होत्या. त्या दिवशी ते ग्रंथालय परिसराची साफसफाई करत होते. तो भाग सर्वात जास्त उद्ध्वस्त झाला होता. छप्पर पूर्णपणे कोसळले होते आणि पुस्तके चिखलाखाली आणि दगडाखाली चिरडून वितळली होती. समीर आणि राघव एका जुन्या कपाटावर पडलेल्या दगडाचा एक मोठा तुकडा काढण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी दगड बाजूला केला, तेव्हा त्यांना त्याखाली लपलेले लाकडी कपाटाचे एक छोटे गुप्त ड्रॉवर सापडले. तो कसा तरी वाचला होता. उत्सुकतेने समीरने तो उघडला. आत धुळीने माखलेली चांबड्याचा सोनेरी रंगाची एक छोटीशी डायरी ठेवली होती. त्याने ती बाहेर काढली आणि त्यावर साचलेली धूळ उडवून दिली. डायरी खूप जुनी होती. त्याची पाने पिवळी झाली होती. पहिल्या पानावर लिहिलेले त्यांनी आधीच वाचले होते, जे सुंदर जुन्या हिंदी हस्ताक्षरात लिहिले होते. श्री गंगाधर शर्मा हे त्यांच्या पंजोबांचे नाव होते. त्या संध्याकाळी जेव्हा दिवसभराचे काम संपले आणि ते चौघे शेकोटीभोवती बसले होते, तेव्हा राघवने डायरी उघडली. कंदिलाच्या फिकट पिवळ्या प्रकाशात त्याने पहिले पान वाचायला सुरुवात केली. हस्ताक्षर थोडे कठीण होते, परंतु शब्द मनात खोलवर घुसत होते. तारीख 12 मे 1890. आज या घराचा पहिला पायाभरणी कार्यक्रम झाला. देवराची ही जमीन फक्त माती नाही, ती आपली मुळे आहेत. शहराच्या गजबटात खूप काही कमावले, पण इथेच मनाची शांती मिळते. माझी इच्छा आहे की हे घर फक्त 4 भिंतींसारखे नसावे, हे तर माझ्या होणाऱ्या भावी पिढ्याही इथे येऊन आश्रय घेऊन त्यांच्या मुळांची ताकद अनुभवू शकेल. मी त्याच्या शेजारी ज्ञानशिला नावाची छोटी लायब्ररी बांधत आहे, कारण माझा असा विश्वास आहे की कष्टाने मिळवलेले अन्न शरीराचे पोषण करते, पण ज्ञान हे आत्मेचे पोषण करते. जी पिढी आपल्या मुळाच्या मातीचा, अक्षरांच्या शाईचा आणि स्वरांचा आदर करते, त्या पिढीला जगातील कोणतेही वादळ हलवू शकणार नाही. राघव वाचता वाचता थांबला. त्याचा आवाज दाबला गेला. ज्वाळांच्या पलीकडे त्याने इतर तिघांच्याही चेहऱ्याकडे पाहिले. अंजलीचे डोळे ओले होते. प्रिया आगीकडे एकटक पाहत होती आणि समीर डायरीकडे एकटक पाहत होता. जणू काही त्याला पवित्र ग्रंथ सापडला आहे. पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या कठीण कामाचा अर्थ जाणवला. ते फक्त एक अट पूर्ण करत नव्हते, ते त्यांच्या पंजोबांच्या स्वप्नाला पुन्हा उजाळा देत होते. हे घर आता केवळ कोट्यावधी इस्टेटीचे प्रवेशद्वार राहिलेले नव्हते, ते त्यांची ओळख, त्यांच्या वारशाचे प्रतीक बनले होते. त्या रात्रीच्या शांततेत थकव्यासोबत एक नवीन समाज उदयास येत होती. त्यांच्या पंजोबाची डायरी मिळणे ही त्याच्यासाठी भावनिक क्षण नव्हता, तर त्यांच्या संघर्षात एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या रात्रीपासून आणखी एक घटक त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनला. दररोज संध्याकाळी काम झाल्यानंतर ते सर्वजण शेकोटीजवळ बसायचे आणि राघव आणि समीर डायरीतील काही पाने आळीपाळीने वाचत होते. ती डायरी एक अद्भुत चमत्कार होती. त्यात केवळ गहन तात्विक बाबीच नव्हत्या, तर घर बांधणीबद्दल व्यावहारिक माहिती देखील होती. एका पानावर लिहिले होते, डोंगरामधलं घर म्हणजे फक्त विटा आणि चुन्याचं मिश्रण नसतं. इथला प्रत्येक दगड दुसऱ्या दगडाशिवाय, चुनेशिवाय जोडलेले असतात. दुसऱ्या ठिकाणी लिहिले होते की भिंतींना प्लास्टर करण्यासाठी स्थानिक पिवळ्या मातीचा आणि पाईनच्या पानांचा पेस्ट भिंतींना प्लास्टर करण्यासाठी सर्वोत्तम असतो. ते हिवाळ्यात घर उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवते. हे वाचून त्याला त्याच्या कामाची दिशा मिळाली. तो आता फक्त कचराच हलवत नव्हते, तर एक विसरलेली कला पुन्हा शिकत होते. समीर त्या जुन्या दगड बसवण्याच्या तंत्राकडे आकर्षित झाला होता. तो तासनतास योग्य आकाराची दगडे शोधून त्यांना एकमेकांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा. राघव आता त्याच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून गावभर पिवळी माती आणि इतर आवश्यक साहित्य शोधत होता. त्याचे काम आता ओझे नाही, तर एक निर्मिती होती, एक आदर होता, जो ते त्यांच्या पूर्वजांना अर्पण करत होते. गावकरी आता केवळ त्यांचे कष्ट आणि बदललेला दृष्टिकोन पाहत नव्हते, तर त्यांच्या भूतकाळातील आठवणी देखील पाहत होते. आता ते जेव्हा हँडपंपावर पाणी भरायला जायचे, तेव्हा 1-2 महिला हसून त्यांच्याशी बोलत असत. दुकानदार आता त्यांच्याकडे पाहून मान हलवत असे. त्यांच्यावरील उदासीनतेचा जाड थर हळूहळू वितळत होता. खरा बदल त्या दिवशी आला, जेव्हा ते घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर एक जड दगड ठेवण्याचा प्रयत्न करत होते. तो दगड खूप जड होता आणि 4 लोकांना तो जागेवरून उचलून त्याला योग्य जागेवर ठेवणे अशक्य होते. तासनतास प्रयत्न केल्यानंतर ते थकले होते आणि हार मानण्याच्या मार्गावर होते. तेवढ्यात खेमानंदजी आले. ते काही वेळ शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिले.
मग त्यांनी जवळून जाणाऱ्या 2 तरुणांना हाक मारली. अरे भुवन, पुरण, यावर जरा, या शहरी बाबूंना मदत करा. तो एक भावनिक क्षण होता. पहिल्यांदाच गावातील कोणीतरी त्यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला होता. दोघे तरुण जे अजूनही त्यांना अनोळखी समजत होते ते खेमानंदजीचा आदेश टाळू शकले नाही आणि ते मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांच्या अनुभवी हातांनी आणि डोंगराळ ताकदीने हे काम काही मिनिटातच पूर्ण झाले. त्यांनी आधार म्हणून अचूक अंमलबजावणीसाठी लाकडी ठोकळ्यांचा वापर केला आणि दृढ प्रयत्नांनी त्यांनी तो जड दगड सहजपणे दाराच्या चौकटीवर ठेवला. राघवने कृतज्ञतेने हात जोडून खेमानंदजीचे आभार मानले. पहिल्यांदाच खेमानंदच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले आणि म्हणाले, तुमचे पंजोबा गंगाधरजी आज खूप आनंदी झाले असते. ते म्हणायचे, एक व्यक्ती दगड उचलू शकतो पण घर बांधण्यासाठी संपूर्ण गाव लागते. मग त्यांनी असे काही म्हटले की राघव आणि समीरच्या अंगावर काटाच आला. गंगाधरजींनी त्यांच्या डायरीत हिम्मत सिंगचा उल्लेख केला असेल. मी त्यांचा नातू आहे. अचानक इतिहास जिवंत झाला. ती डायरी आता फक्त एक पुस्तक राहिली नाही, खरं तर ते त्यांच्या आणि गावातील एक पूल होती. त्या संध्याकाळी प्रियाने तिच्या उरलेली चहाची पत्ती आणि साखरेचा वापर करून त्यांच्यासाठी चहा बनवला. खेमानंदजी आणि ते 2 तरुण त्यांच्यासोबत अंगणात बसले आणि चहा प्यायले. तो साधा चहाचा कप शाही मेजवानीपेक्षा चांगला होता. आतापर्यंत त्यांच्यात असलेली अविश्वासाची भिंत त्याने तोडून टाकली होती. भुवन आणि पुरण निघून गेले. खेमानंदजी बसूनच राहिले. त्या संध्याकाळी जेव्हा समीरने डायरी वाचायला सुरुवात केली तेव्हा तो एकटा नव्हता. त्याचा वर्तमान आणि भूतकाळ दोन्ही त्याच्यासोबत बसले होते. डायरीतील काही भाग ऐकल्यानंतर खेमानंदजी तयार काही स्वतःच्या आठवणी जोडत असे. हो, ही गोष्ट माझ्या आजोबांनी मला सांगितली होती. घराची चौकट जागेवर बसवली गेली होती. ती फक्त एक रचना नव्हती, तर ती एका नवीन नात्याची सुरुवात होती. एका नवीन नात्याचा उंबरठा होता. ते लोक आता फक्त शहरातले 4 अनोळखी राहिले नव्हते, तर ते देवरा गावच्या कथेचा एक भाग होते. आणि ही जाणीव त्या 10 कोटी रुपयांच्या वारशापेक्षाही मौल्यवान होती. घराच्या तुटलेल्या भिंती जसजशा जोडू लागल्या तसतसे शर्मा कुटुंबातील सदस्यांच्या हृदयातील जखमाही बऱ्या होऊ लागल्या. आता लोकांच्या मदतीने काम थोडे सोपे झाले होते. हा आधार केवळ शारीरिक श्रमापुरता मर्यादित नव्हता. ती एक मूक स्वीकृती होती. आता ते शहरातील शहरी बाबू नव्हते, तर गंगाधरजींचे पंतू होते. घराचे नूतनीकरण आता एक सामूहिक प्रयत्न बनले होते, ज्यामुळे राघव आणि समीर यांना त्यांच्या वैयक्तिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली. राघवसाठी त्याच्या कुटुंबाच्या इतिहासावर 5000 शब्दांचा लेख लिहिणे हे बोर्ड मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करण्यापेक्षा जास्त कठीण होते. तो आकडेवारी आणि तथ्यांचा माणूस होता, भावना आणि कथांचा नाही. त्याच्या कॉर्पोरेट सवयीप्रमाणे तो एका वहीत प्रश्नांची यादी बनवत असे आणि दररोज संध्याकाळी खेमानंदजी सोबत बसून त्यावर चर्चा करत असे. पंजोबांचा जन्म कधी झाला, त्यांनी त्यांची पहिली जमीन कधी खरेदी केली, त्याचे प्रश्न थेट आणि मुद्देसूद होते. हे ऐकून खेमानंदजी हसले. ते त्याला थेट उत्तर देत नव्हते. उलट एक गोष्ट सांगू लागले, मला तारीख आठवत नाही बाळा, पण मला ते आठवते की त्या वर्षी मला खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. मला आठवते की त्या वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला होता. तुझ्या पंजोबाने त्यांच्या बचतीतून गावात विहीर खोदली होती. सुरुवातीला राघवला असं वाटलं की हे सगळं वेळेचा अपव्यय वाटला, पण हळूहळू तो त्या कथांमध्ये गुंतला गेला. त्याला कळले की त्याचे पंजोबा फक्त एक श्रीमंत माणूस नव्हते, तर एक दूरदर्शी होते. त्याने त्याच्या आजोबांच्या दृढ निश्चयाच्या आणि आजीच्या दळूपणाच्या कथा ऐकल्या होत्या. ही फक्त नावे नव्हती, ती जिवंत श्वास घेणारी माणसे होती. तो एक असा माणूस होता ज्याचा वारसा त्याच्या रक्तात वाहत होता. आता तो फक्त खेमानंदजीकडेच नाही, तर गावातील इतर वडीलधाऱ्यांकडेही जाऊन बसू लागला. तो आता फक्त प्रश्न विचारत नव्हता, तर तो ऐकतही होता. त्याला कळले की इतिहास हा केवळ तारखा आणि घटनांचा रेकॉर्ड नाही, तर मानवी भावना आणि नातेसंबंधांचे कथन आहे. आणि नातेसंबंधाची एक जाळी आहे. त्याची वही आता प्रश्नांनी नव्हे, तर कथा, नीतीसूत्रे आणि पर्वतीय लोकगीतांनी भरलेली होती. इकडे समीरसाठी गावातील मुलांना संगीत शिकवणे हे एक मोठे आव्हान होते. तो एक अंतर्मुखी कलाकार होता, ज्याला त्याची कला कशी सादर करायला तर येत होती, परंतु ती शिकवणे जमत नव्हते. त्याला ते वाजवायचे कसे हे माहीत होते, पण शिकवायचे कसे हे माहीत नव्हते. त्याने ज्ञानशिलाच्या नव्याने साफ केलेल्या अंगणात त्याची कार्यशाळा सुरू केली. पहिल्या दिवशी काही लाजळू आणि संकोची मुले आली.
समीरने त्याच्या गिटारवर काही आधुनिक गाणी वाजवण्याचा प्रयत्न केला, पण मुलांना रस नव्हता. ते फक्त कुजबुजत होते आणि आपापसात हसत होते. निराश होऊन समीर हार मानणारच होता. तेवढ्यात त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवले, तुझ्या कलेचा वापर हुशारीने कर. त्याला त्याची चूक कळली की तो त्याची कला त्याच्यावर लादत होता. दुसऱ्या दिवशी त्याने आपला गिटार खाली ठेवला आणि मुलांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही लोक मला एक गाणं लावून दाखवा जे तुम्हाला माहिती आहे. एका मुलीने धाडस केले आणि पहाडी लोकगीत गायले. लवकरच इतर मुलेही सोबत गायला लागली. त्यांच्या स्वरात कच्चा आवाज होता, पण त्यांच्या आवाजात डोंगरासारखा ताजेपणा होता. समीरने लक्षपूर्वक ऐकले आणि त्या सुरांना त्या गिटारवर वाजवू लागला. मुलांचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने चमकले. आता कार्यशाळेचे स्वरूप बदलले होते. समीर मुलांचे संगीत ऐकायचा आणि गिटार संगीताच्या मदतीने त्यांना नवीन बनवायचा. तो त्यांना कोळशाने गुळगुळीत दगडांवर रंगकाम कसे करायचे ते शिकवायचा. लवकरच ज्ञानशिलाचे उजाड अंगण मुलांचे हास्य, संगीत आणि सर्जनशीलतेने भरून गेले. खेमानंदजी दररोज संध्याकाळी शांतपणे येत असत आणि एका कोपऱ्यात बसून मुलांना गाणी आणि खेळताना पाहत असत. एके दिवशी त्यांनी समीरला लहानपणापासून ऐकलेले एक जुने गाणे वाजवण्यास सांगितले. जेव्हा समीरने ते गाणे शिकले आणि गिटारवर वाजवले तेव्हा खेमानंदच्या डोळ्यात पाणी आले. संगीताने पिढ्यांमध्ये एक असा फूल बांधला होता ज्याला शब्द कधीही बांधू शकत नाहीत. दरम्यान प्रिया आणि अंजली देखील त्यांच्या स्वतःच्या जगाचा शोध घेत होत्या. गावातील महिलांसोबत राहून प्रियाने चुलीवर स्वयंपाक करणे, भाज्या ओळखणे आणि मर्यादित साधन संपत्तीमध्ये घर कसे चालवणे हे शिकले. तिच्या व्यावहारिकतेला आता एक सर्जनशील दिशा मिळाली होती. अंजलीने ज्ञानशिलाला सजवण्याची जबाबदारी घेतली होती. ती ग्रंथालयातील उरलेली पुस्तकावर कव्हर लावायची, भिंतीवर स्थानिक चित्रे काढायचा प्रयत्न करायची आणि त्यांना फुलांनी सजवायची. आता हा तिचा स्वतःचा प्रकल्प होता आणि हे करताना आता 3 आठवडे झाले होते. एका संध्याकाळी सूर्य मावळत असताना देवरा गावचे दृश्य पाहण्यासारखे होते. घराचा ढाचा आधीच तयार होता. त्यावर छप्पर घालण्याची तयारी होती. एका बाजूला राघव वडीलधाऱ्यांसोबत बसून एका गोष्टीत मग्न होता. दुसऱ्या बाजूला ज्ञानशिलाच्या अंगणातून समीरच्या गिटारने वाजवलेली गोड कुमावणी आवाज येत होता आणि मुलेही त्याच्यासोबत गात होती. घरातून कंदीलचा प्रकाश येत होता, जिथे प्रिया आणि अंजली रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. त्यांनी फक्त एक ढाचा नीट केला नव्हता, तर एक घर पुन्हा जिवंत केले होते आणि या प्रक्रियेत त्यांना स्वतःलाही नवीन जीवन सापडले होते. 4थ्या आठवड्याची सुरुवात नवीन ऊर्जेने आणि उत्साहाने झाली. 1 महिना पूर्ण होण्यास काही दिवसच राहिले होते. घर आता राहण्यायोग्य झाले होते. कच्चे साधे पण आपले. त्याच्या कोसळलेल्या भिंती आता दुरुस्त करण्यात आल्या होत्या. अंगण स्वच्छ होते आणि ज्ञानशिलातून पुस्तकांचा वास परत आत येऊ लागला होता. मृत्यूपत्रातील शेवटची आणि सर्वात महत्वाची अट पूर्ण करण्याची वेळ आली होती. ते म्हणजे संपूर्ण गावासाठी मेजवानी देणे. राघव आणि समीर खेमानंदजींसोबत गावातील प्रत्येक घरात गेले आणि त्यांनी स्वतः निमंत्रण पोहोचवले. यावेळी त्यांचे स्वागत औपचारिक स्मितहास्याने नाही, तर उबदारपणा आणि आशीर्वादाने करण्यात आले. एका वृद्ध महिलेने समीरच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, हो हो बाळा, मी नक्की येईन. शेवटी आपल्या मुलांचे घर पुन्हा बांधले गेले आहे. मेजवानीच्या तयारीचे रूपांतर उत्साहात झाले. शर्मा कुटुंबासाठी ही आता केवळ एक अट राहिली नाही, तर तो संपूर्ण गावाचाच कार्यक्रम बनला होता. गावातील महिला पहाटेच त्यांच्या घरी आल्या आणि प्रिया आणि अंजलीला डोंगरावरील पदार्थ कसे शिजवायचे हे शिकवले. ही पद्धत शिकवण्यासाठी काहींनी घरून डाळ आणली, तर काहींनी त्यांच्या शेतातून ताज्या भाज्या आणल्या. गावातील पुरुषांनी एकत्र येऊन अंगणात एक मोठी तात्पुरती चूल बांधली. शर्मा कुटुंबातील 4ही सदस्य आता एका घट्ट टीम प्रमाणे काम करत होते. राघव खेमानंदजींसह सर्व व्यवस्था पाहत होता. प्रिया आणि अंजली गावातील महिलांसोबत हसत स्वयंपाक करत आणि एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त होत्या. समीर आणि त्यांच्या संगीत गटातील मुले अंगण फुले पानांनी सजवत होते. त्यात आनंदाचा आणि आपलेपणाचा एक अद्भुत वास येत होता. शेवटी मेजवानीचा दिवस आला. सकाळपासूनच आकाश हलके ढगाळ होते, पण कोणीही फारसे लक्ष दिले नाही. दुपारपर्यंत गावात अन्नाचा सुगंध पसरला होता. अंगणात गालिचे पसरले होते आणि पाहुणे येऊ लागले होते. पण जसजशी संध्याकाळ झाली आणि मेजवानी सुरू होणार होती, तसतसे हवामान अचानक बदलले. आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वारे वाहू लागले आणि बघता बघता पाऊस पडू लागला. एका क्षणासाठी वाटले की सगळं काही उद्ध्वस्त झालं.
अंगणात पसरलेला गालीचा ओला झाला. चुलीची आग विझण्याच्या मार्गावर होती आणि सजावट ही उद्ध्वस्त झाली होती. अरे देवा, आता काय होईल? अंजली म्हणाली. अंजलीचा आवाज निराशेने भरलेला होता. आमची सर्व मेहनत वाया गेली. प्रिया आणि गावातील महिलांनी घाईघाईने अन्नाचे डबे झाकण्याचा प्रयत्न केला. क्षणभर असे वाटले की जणू काही सर्व संपले आहे. ते त्यांच्या अंतिम परीक्षेत नापास होणार होते. सगळे इकडे तिकडे धावू लागले. मग राघव मोठ्याने म्हणाला, कोणीही कुठे जायचे नाहीये. पुरण काका, लवकर ताडपत्री आणा. समीर, मुलांना घेऊन आत जा. त्याचा आवाज आत्मविश्वासपूर्ण होता. त्याचे शब्द ऐकून सर्वजण कृतीत उतरले. गावकऱ्यांनी हार मानली नाही. त्याच्या गरजेच्या वेळी ते त्याच्या पाठीशी उभे राहिले. पाहुणे म्हणून नाही तर यजमान म्हणून. काही तरुण ताडपत्री आणण्यासाठी धावले आणि चारही कोपऱ्यांवर ते धरून एक तात्पुरते छप्पर बांधले. महिला ते अन्न ओले होऊ नये म्हणून छताखाली जमले. या सगळ्या गोंधळात समीरने त्याचा गिटार उचलला आणि घाबरलेल्या मुलांसोबत वरांड्यावर बसून पावसाबद्दल एक जुने पर्वतीय लोकगीत गायले. तणावपूर्ण वातावरणात त्याचे संगीत जादूसारखे काम करत होते. लोकांच्या चेहऱ्यावर हास्य परत आले. सर्वांना वाटू लागले की आता मेजवानी जशी हवी होती तशी ती होणार नाही. ते गोंधळलेले होते. सर्व लोक ताडपत्रीखाली एकत्र जमले होते. त्यांचे पाय पूर्ण चिखलाने माखले होते. पण हा त्या समुदायाच्या सामूहिक विजयाचा उत्सव होता. पाऊस हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी आला होता आणि ते सर्व त्यात उत्तीर्ण झाले होते. जेवण वाढले. पावसाच्या थेंबामध्ये आणि संगीताच्या आवाजात सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. जेवण केवळ मसाल्यानेच नव्हे तर एकता आणि आपलेपणाच्या चवीनेही भरलेले होते. आणि जेव्हा पावसाचे रूपांतर हलक्या सरींमध्ये झाले आणि वातावरण आनंदाने भरलेले होते, तेव्हा त्यांनी पाहिले की गावाच्या रस्त्यावर छत्री घेऊन कोणीतरी त्यांच्या दिशेने येत आहे. जेव्हा तो माणूस जवळ आला तेव्हा त्या चौघांचेही हृदय धडधडत असल्याचे जाणवले. ते वकील साहेब मिस्टर आलोक गुप्ता होते. ते शांतपणे उभा राहिले आणि घडणारे दृश्य पाहू लागले. दुरुस्त केलेले घर, पावसात भिजलेली आनंदी मेजवानी आणि ते सर्वजण आता शहरातील श्रीमंत रहिवासी नसून त्या गावाचेच लोक वाटत होते. आलोकजींच्या चेहऱ्यावर हलके समाधानी हास्य होते. महिना संपला होता. परीक्षा संपल्या होत्या. न्यायाधीश त्यांच्या समोर उभे होते. पाऊस आता पूर्णपणे थांबला होता. राघवने आलोकजींना पाहताच म्हटले, मेजवानी तयार आहे. प्लीज तुम्हीही बसा. तेवढ्यात अंजलीने त्यांना पानावर जेवण वाढले. प्रियाने त्यांना पाणी आणले आणि म्हणाली, पाऊस थांबला, हे बरे झाले. मेजवानी आता शेवटच्या टप्प्यात होती. आलोकजीने शांतपणे जेवण संपवले. ते एकही शब्द बोलले नाहीत. फक्त त्याच्या अनुभवी डोळ्यांनी सर्व काही पाहत होते. राघवचा खेमनंदजींसोबतचा साधा संवाद, मुलांसोबत संगीत वाजवणारा समीर आणि गावातील महिलांसोबत भांडी घासणारी प्रिया आणि अंजली हे सर्व त्यांच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हा तोच माणूस आहे जो एका महिन्यापूर्वी खूप कठोर शब्द बोलत होता आणि आज तो पूर्णपणे वेगळा दिसत आहे. पाहुणे हळूहळू निघू लागले. तेव्हा आलोकजीने त्या चौघांकडे पाहून इशारा केला. मग ते सर्व घराच्या वरांड्यात उभे राहिले. ते आता सर्व त्यांच्या स्वतःच्या हाताने बांधलेल्या घराच्या वरांड्यावर उभा होते. हवेत एक विचित्र शांतता होती. अशा भीती आणि एका महिन्याच्या थकव्याने भरलेली शांतता. आलोकजींनी त्यांच्या ब्रीफकेसमधून काही कायदेशीर कागदपत्रे काढली आणि म्हणाले, मी गेल्या 1 महिन्यापासून खेमानंदजींच्या साह्याने तुमच्यावर नजर ठेवून होतो. ते पुढे म्हणाले, मला तुमच्या कामाचे प्रत्येक आठवड्याचे अहवाल मिळत होते. ते क्षणभर थांबले आणि चौघांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही श्री ब्रिजमोहन शर्मा यांच्या मृत्यूपत्रातील सर्व अटी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. तुम्ही ते घर पुन्हा उभे केले, ग्रंथालयाची दुरुस्ती केली, गावकऱ्यांचा आदर मिळवला आणि ही मेजवानी फक्त एक परीक्षा नव्हती तर त्याहून ही मोठी होती. त्यामुळे आता तुम्ही कायदेशीररित्या तुमच्या वडिलांच्या मालमत्तेचे अधिकारी आहात. त्यावर तुमचा पूर्ण हक्क आहे. क्षणभर कोणालाच विश्वास बसला नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची लाट पसरली. अंजलीच्या डोळ्यात अश्रू आले. प्रियाने समीरचा हात घट्ट धरला कारण ती जिंकले होते. पण आलोकजी पुढे म्हणाले, एक शेवटची वस्तू आहे जी तुमचे वडील तुम्हाला देऊ इच्छित होते, पण तेव्हाच मिळेल जर तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण कराल. मग त्यांनी त्यांच्या ब्रीफकेसमधून एक पिवळा सीलबंद लिफाफा बाहेर काढला आणि म्हणाले, त्यांनी हे पत्र माझ्याकडे सोडले होते. राघवने थरथरत्या हाताने ते पत्र घेतले. वरांड्यावर लटकलेल्या कंदिलाच्या प्रकाशात ते पत्र उघडले आणि वाचायला सुरुवात केली.
त्याचा आवाज भावनेने जड झाला होता. माझ्या प्रिय मुलांनो, जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त एक बिघाडच नाही तर माझे तुटलेले नातेसंबंधही दुरुस्त केलेले आहेत. मला माहित आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या मनात मला शाप आणि खूप बरे वाईट बोलला असाल. तुम्ही विचार करत असाल की तुमचे वडील इतके क्रूर आणि वेडे का होते. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी घेतलेला प्रत्येक निर्णय माझ्या प्रेमातून आणि तुम्हाला गमावण्याच्या भीतीतून घेतला होता. मला दिसत होते की शहराच्या रिकाम्या ग्लॅमरने तुम्हा सगळ्यांना आतून गिळंकृत केले होते. पैसा, प्रतिष्ठा, ढोंग या सर्वांच्या ओझ्याखाली तुम्ही दबला गेला होता. मला तुम्हाला आणखी पैसे देऊन बिघडवायचं नव्हतं, मला तुम्हाला वाचवायचं होतं. राघव, माझ्या मुला, तू एक हुशार लीडर आहेस, पण तू एक अशी शर्यत धावत होतास ज्याचा शेवटच नाहीये. माझी इच्छा होती की तुम्ही त्या इतिहासाला शोधावे जो बॅलन्स शीटवर लिहिता येत नाही. समीर, तुझ्या कलेमध्ये एक जीव आहे, पण तो एकटाच आहे. मला तुला हे समजून सांगायचे होते की सर्वात मोठी कला म्हणजे ती जी हृदयांना एकत्र करते, जी इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. आणि प्रिया आणि अंजली, तुमची ताकद तुमच्या बाह्य सौंदर्यात नाही तर तुमच्या मनातल्या सौंदर्यात आहे. आणि मला वाटत होते की तुम्ही ती ताकद ओळखावी, ती ताकद जी कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानत नाही आणि सर्व नात्यांना प्रेमाने एकत्र ठेवते. मी दिलेल्या अटी ही तुमच्यासाठी एका महिन्याची शिक्षा नव्हती, तर तुमच्यासाठी एक उपचार होता. असा उपचार जो आपल्या नात्यांचा मुळांना ओळखून त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी दिलेला उपचार होता. माझं ध्येय तुमच्याकडून घर बांधून घेण्याचे किंवा सूड घेण्याचा नव्हता, तर घराचा खरा अर्थ तुम्हाला समजून सांगण्याचा होता. खरा वारसा तो 10 कोटींचा नाही, तर या एका महिन्यात तुम्ही जे कमवलं आहे ते म्हणजे खरा वारसा आहे. तुमच्या मुळांशी असलेले नाते, कठोर परिश्रमाबद्दल आदर, एकमेकांना पाठिंबा आणि एक समुदाय म्हणून आपलेपणाची भावना. जर तुम्ही हे सर्व साध्य केले असेल तर तो पैसा तुमच्यासाठी वरदान ठरेल, पण जर तुम्ही हे शिकला नाही तर तो पैसा तुमच्यासाठी विष बनेल. आनंदी राहा आणि कधीही एकमेकांना एकटे सोडू नका. माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहेत. तुमचे वडील ब्रिजमोहन शर्मा. जेव्हा पत्र संपले तेव्हा चौघांनाही अश्रू अनावर झाले. हे अश्रू दुःखाचे नव्हते तर समजूतदारपणाचे आणि कृतज्ञतेचे होते. आज त्यांना त्यांच्या वडिलांच्या निर्णयात द्वेष नाही तर उलट त्यांचे अमर्याद प्रेम स्पष्ट दिसत होते. थोड्या वेळाने आलोकजी म्हणाले, मृत्यूपत्रात अजून एक शेवटची शर्त आहे. ही अट नाही तर एक प्रस्ताव आहे. ब्रिजमोहनजी यांनी त्यांच्या मालमत्तेचा 40% हिस्सा देवरा विकास ट्रस्टला दान केला आहे, ज्याचा उद्देश गावातील शाळा, आरोग्य आणि पाण्याच्या सुविधा सुधारणे आहे. त्यांनी तुम्हा दोन्ही भावांना या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून नाव प्रपोज केले आहे. काही न विचार करता राघव आणि समीर दोघांनाही एका सुरात हो म्हणून मान हलवली. आता त्यांना त्यांची संपत्ती आणि एक उद्देशही सापडला होता. आणि मग 6 महिन्यानंतर लखनौमधील शांतीनिवास अजूनही तितकाच आलिशान होता, पण त्याच्या भिंती आता शांत नव्हत्या. ते घर आता हास्य विनोदी संभाषणाने भरलेले होते. राघव अजूनही कंपनीचा उपाध्यक्ष होता, पण आता तो फक्त लक्ष आणि नफ्याबद्दल बोलत नव्हता. तो दर महिन्याला देवरा गावाला भेट देऊन ट्रस्टच्या कामाचे निरीक्षण करायचा. समीरने गावात तसेच शहरातही एक संगीत शाळा उघडली होती, ज्याला त्याने ज्ञानशिला असे नाव दिले होते. तिथे तो मुलांना आधुनिक संगीत तसेच पर्वतीय लोकसंगीत शिकवत असत. आता तो एक यशस्वी आणि कुशल कलाकार होता. प्रिया आणि अंजलीचे नाते आता फक्त एकमेकांच्या जाऊबाईपुरतं राहिलं नव्हतं, तर मैत्रिणीसारख्या झाल्या होत्या. त्या एकत्रितपणे ट्रस्टच्या सामाजिक कार्यात सहभागी होत होत्या. आजही देवरा गावातील त्याच घराच्या अंगणात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संपूर्ण शर्मा कुटुंब, राघव, अंजली, समीर, प्रिया आणि त्यांची मुले गावकऱ्यांसोबत दिवे लावतात आणि राघव त्यांच्या मुलांना त्यांच्या आजोबा आणि पंजोबाबद्दलच्या गोष्टी सांगत असे. समीरच्या गिटार एक गोड धून निर्माण करतो आणि संपूर्ण गाव त्यांच्या सोबत गाते. त्यांनी त्यावेळी फक्त 1 महिन्याची अट पूर्ण केली नव्हती, तर आयुष्यभराचे नाते पूर्ण केले होते. ब्रिजमोहन शर्माच्या शेवटच्या मृत्यूपत्राने त्यांना केवळ संपत्तीच दिली नाही, तर त्यांचा हरवलेला सन्मानही परत मिळवून दिला होता. मित्रांनो, आजच्या जगात आपण बऱ्याचदा प्रत्येक गोष्टीच्या मागे लागताना आपले नातेसंबंध आणि मुळे विसरतो. ब्रिजमोहनजींची इच्छा आपल्याला शिकवते की जीवनात संपत्तीपेक्षाही बरेच काही आहे जे आपण जपले पाहिजे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.
तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.